आपल्याकडे जी एक म्हण आहे की पिते दूध डोळे मिटून जातं मांजराची, तसंच आपल्याला वाटतं की इन्कम टॅक्स अवॉइड केला तर काय कोणाला दिसत नाही, ते गांधारीच आहेत, डोळ्याला पट्टीच बांधून बसलेत. असं नाहीये. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याहून टेक्नॉलॉजिकली आणि इन्व्हेस्टिगेशन वाईज 10 पावलं पुढे आहेत, नक्कीच पुढे आहेत. एका व्यक्तीने एक जागा विकली आणि असं सांगून की ती ॲग्रिकल्चरल लँड होती. सो इन्कम टॅक्समध्ये एक प्रोव्हिजन आहे की जर तुम्ही ॲग्रिकल्चरल लँड विकली आणि ती एका ठराविक डिस्टन्सपेक्षा बाहेर असेल, तुम्हाला त्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागत नाही. इट इज नॉट अ कॅपिटल ॲसेट, त्यामुळे ती विकल्यानंतरचा कॅपिटल गेन टॅक्स पण येत नाही. आणि त्या व्यक्तीने सांगितलं की मी जी जागा विकली ती ॲग्रिकल्चरल लँड आहे. मग त्या अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट ट्रेल येऊ शकतो, 7/12 उतारे किंवा तत्सम जे काही सगळं असेल ते सगळं त्याने सादर. पण समहाऊ गॉड नोज व्हाय जे कोणी असेसिंग ऑफिसर होते त्यांना डाऊट आला. द मॅटर रीच टू सच अ लेवल की इथे त्यांनी सॅटेलाइट इमेजेस मागवल्या इस्रोकडून, त्यावेळीच्या ज्या वर्षाचं हे होतं की या नक्की भूभागामध्ये खरंच शेती केली जात होती का, याच्या इमेजेस मागवून त्याच्या बेसिसवर डिसाईड करण्यात आलं, विच इज नॉट हॅव्हिंग एनी काउंटर. तुम्ही काय सांगणार की सॅटेलाइट इमेजेस धडधडीत दिसतात, वर्षभरात तिथे काही घडलं नाही आणि तुम्ही म्हणता इथे आम्ही शेती करत होतो. त्यामुळे असं कन्सिडर करणं की मी काही केलं तरी डिपार्टमेंटला कळत नाही, ते त्याचा कॉग्निझन्स घेत नाही, असं नाही होत. ते कॉग्निझन्स घेतात, पण ते कदाचित एका योग्य वेळेची वाट बघतात जिथे दे कुड हॅमर. सो आय वुड डेफिनेटली रेकमेंड नॉट टू इंडल्ज इन टू सच काइंड ऑफ अ थिंग की जिथे तुम्हाला भविष्यात खूप जास्त त्रास सहन करावा लागू शकेल. इन्कम टॅक्स तुम्ही वेळेत भरणं, योग्य भरणं हेच त्यासाठी महत्त्वाचं आहे. असेही मी क्लायंट्स पाहिलेत की 2 पैसे जास्त भरले तरी चालतील, पण मला शांत झोपावी रात्री, एवढं एकच उद्दिष्ट आहे.